नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 10 ची जे काही तुमचा मॅथ विषय आहे, तर ह्या मॅथ विषयाचं आपण काय पाहणार आहोत, इव्हॅल्युएशन स्कीम पाहणार आहोत। म्हणजे तुमचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, काय नाही, ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर हे आपण पाहणार आहोत, इव्हॅल्युएशन स्कीम पाहणार आहोत। ठीक आहे, तर एकच मिनिट मी काय करतो, थोडंसं मोठी स्क्रीन बनवतो। तर इव्हॅल्युएशन स्कीम बघणार आहोत आपण स्टँडर्ड 10 ची, आणि कोणत्या विषयाची पाहणार आहोत, मॅथमॅटिक्सची पाहणार आहोत। तर पहा, तर पहिल्यांदा तुमचं काय असेल, म्हणजे तुमचे मॅथ मध्ये दोन पेपर असेल, एक असेल तुमचा मॅथ 1, दुसरा असेल मॅथ 2। तर मॅथ 1 तुमचा 40 मार्क्सचा असेल, म्हणजे 40 मार्क्सचाच, आणि मॅथ 2 सुद्धा तुमचा 40 मार्क्सचा असणार आहे। असा म्हणजे मॅथ 1 40 मार्क्स, मॅथ 2 40 मार्क्स, हे दोन्ही मिळून तुमचे 80 मार्क्स, आणि 20 मार्क्सचे तुमचे काय शाळेचे मार्क असतील, त्याला इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणतो आपण। ठीक आहे, तर इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणजे जी तुमची शाळा आहे, स्कूल आहे, तुम्हाला 20 मार्क्स देत असते। 20 पैकी 20 मिळतात, 20 पैकी 18-19 पण मार्क्स दिल्या जातात, हे शाळेवर डिपेंड आहे। ठीक आहे, आणि शाळा कशाच्या निष्कर्षावर हे मार्क्स देते वगैरे ते आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर मॅथ 1 चा तुमचा 40 मार्क्सचा पेपर आहे, त्याच्यासाठी टाइम तुम्हाला दिलेला आहे त्याने 2 आवर्सचा, 2 तासाचा पेपर आहे, 2 तासाचा टाइम असेल। आणि मॅथ 2 चा तुमचा 40 मार्क्सचा पेपर आहे, त्याला सुद्धा तुम्हाला 2 तासाचा टाइम आहे। पूर्ण टोटल थेअरीचे तुमचे, थेअरीला तुम्हाला किती मार्क्स असतील, 80 मार्क्स, आणि 20 मार्क्स हे तुमचे जे काही 20 मार्क्स आहेत हे तुम्हाला हे स्कूल देणार आहे। ठीक आहे, हे इतकं कळलं असेल तुम्हाला। त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया। आता मी तुम्हाला सांगितलं होतं की इंटरनल इव्हॅल्युएशन तुमची किती मार्क्सची असते, इंटरनल इव्हॅल्युएशन ही तुमची 20 मार्क्सची असते। किती मार्क्सची असते, 20 मार्क्सची असते। तर ह्या 20 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे होते, तर ह्या 20 मार्क्सचं पहिलं तुमचं होम असाइनमेंट, म्हणजे घरी तुम्हाला काहीतरी असाइनमेंट करायला देतील, आणि त्या होम असाइनमेंटला तुम्हाला किती मार्क्स असतील, 10 मार्क्स असतील। होम असाइनमेंटला किती मार्क्स असतील, 10 मार्क्स असतील। आणि तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असेल। आता प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मॅथची तर काय तुम्हाला अशी म्हणजे असं काय केमिकल रिएक्शन्स वगैरे किंवा एखादा एक्सपेरिमेंट करायला होतील असं काही नाही, तर मॅथ मध्ये तसं काही नसतं। तर मॅथ मध्ये काय करतील, तुम्हाला काही क्वेश्चन देतील, ते काय करतील, काही क्वेश्चन देतील आणि तुम्हाला ते सोडवायला होतील, आणि त्या क्वेश्चन मध्ये जेवढे मार्क पडतील, जसं थेअरी पेपर असेल तशा प्रकारचे तुम्हाला काही क्वेश्चन देतील, आणि त्याच्यानुसार तुम्हाला 10 आउट ऑफ मार्क देतील। म्हणजे पैकीच्या पैकी जर पडले तुम्हाला तर 10 पैकी 10 मिळतील। ठीक आहे, आणि कमी पडले तर त्याच्यानुसार मार्क देऊ शकतात। ठीक आहे, तर हे पूर्ण शाळेच्या मनावर आहे। ठीक आहे, शाळेच्या मनावर आहे। आणि होम असाइनमेंट म्हणजे जे काही असाइनमेंट तुम्हाला देतील, ती असाइनमेंट कंप्लीट केली पूर्ण व्यवस्थितरित्या तर त्याला 10 मार्क्स मिळतील। म्हणजे होम असाइनमेंटला 10 मार्क्स आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला 10 मार्क्स, अशा प्रकारे 20 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत। त्याच्यानंतर काय असेल पहा, तर तुम्हाला म्हणजे हे 10 मार्क्स मिळणार आहेत, पण तुमचे दोन पेपर आहेत। तर मॅथ 1 ची तुम्हाला एक असाइनमेंट देतील, 1 असाइनमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये एक असाइनमेंट असेल म्हणजे त्याच्यामध्ये किती क्वेश्चन असू शकतात। मॅथ 1 ची एक असाइनमेंट असेल ती 5 मार्क्स साठी असेल, आणि मॅथ 2 ची एक असाइनमेंट असेल ते 5 मार्क्स साठी असणार आहे। टोटल तुम्हाला किती मार्क्स, म्हणजे 10 मार्क्स साठी असाइनमेंट असणार आहेत। दोन म्हणजे असाइनमेंट मॅथ 1 ची एक असाइनमेंट असेल, मॅथ 2 ची एक असाइनमेंट असणार आहे, आणि मॅथ 1 ची 5 मार्कला आणि मॅथ 2 ची 5 मार्कला, अशा प्रकारे 10 मार्क तुम्हाला असाइनमेंटचे मिळणार आहेत। त्याच्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, मी म्हणलं होतं 10 मार्कला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते तुमची। प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मॅथ 1 ची 1 प्रॅक्टिकल देणार आहेत तुम्हाला 10 मार्क्स साठी, आणि मॅथ 2 चं 1 प्रॅक्टिकल असणार आहे 10 मार्क्सचे। अशा प्रकारे तुमचे 1 आहे का नाही, तुमचं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे। ठीक आहे, 1 प्रॅक्टिकल म्हणजे हे तुमचं 10 मार्क्स नसेल, किती मार्क्स असणार आहे, 10 मार्क्स असू शकते, पण हे तुम्हाला मार्क्स ते काय हे 5 मार्क्स असेल तुमचं, म्हणजे 5 मार्क्स मिळतील तुम्हाला ह्याच्यामध्ये, 5 मार्क्स आणि हे 5 मार्क्स। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम ते किती मार्काची कंडक्ट करू शकतात तुमचे, परंतु ते तुम्हाला जे मार्क्स वगैरे मिळणार आहेत, ठीक आहे, मार्क्स मिळणार आहेत टोटल 10। म्हणजे तुमचे असाइनमेंटला किती मार्क आहेत, तुमच्या असाइनमेंटला 10 मार्क्स आहेत, आणि तुमच्या असाइनमेंटला काय तुमच्या 10 मार्क्स आहेत, म्हणजे हे 5 मार्क्स याच्यापैकी पकडले जातील। म्हणजे 10 मार्क्सची एक्झाम कंडक्ट करतील, आणि त्यापैकी तुम्हाला काय करतील, ते आउट ऑफ काय करतील, 5 म्हणजे 10 म्हणजे 5 मार्क्स, हे 5 10 होतील तुमचे, म्हणजे टोटल तुमचे 20 मार्क्स मिळणार आहेत सगळे मिळून। ठीक आहे, हे अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलं असेल। ठीक आहे, तर ठीक आहे, इथपर्यंत आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचा तुमचा मॅथचा पेपर राहील, काय नाही, हे तुम्हाला समजलं असेल। आणि ह्या गोष्टी समजणं खूप महत्वाचं आहे। हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करावं लागते। हार्डवर्क तर करावंच लागते, गाढव मेहनत करून करायचं नाही, मी म्हणत नाही, म्हणजे आताच्या काळाला जर तुम्हाला दोन्ही करावं लागणार आहे, एक तर तुम्हाला हार्डवर्क करावंच लागणार आहे, हार्डवर्क करावं लागणार आहे, आणि त्यासोबत प्लस तुम्हाला स्मार्ट वर्क पण करावं लागणार आहे।
स्मार्ट वर्क करावं लागणार आहे. जसं म्हणजे काय म्हणायचंय मला हे म्हणायचंय, तुम्हाला एखाद्या गोष्टीची तुम्ही 10th ची प्रिपरेशन करता, तर मॅथचं प्रिपरेशन करता, नुसतं जास्तीत जास्त अभ्यास करण्यापेक्षा तुम्हाला मॅथचा पेपर कसा होतो, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं काय, मॅथचा पेपर कसा होतो, किती मार्क्सचा पेपर असतो, असाइनमेंट किती मार्क्सच्या असतात, तुम्हाला स्कूल किती मार्क देणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी समजलेल्या आहेत, हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ह्याच्यानंतर दोन आपले क्वेश्चन राहतात. एक मी काय करणार आहे, एक तुमचा जो पेपर पॅटर्न कसा आहे, तुमचा पेपर पॅटर्न आहे का ना, पेपर पॅटर्न कसा आहे तो त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे मी. आणि त्याच्यानंतर पेपर पॅटर्न तुम्हाला लक्षात आल्याच्या नंतर दुसरा एक व्हिडिओ असणार आहे आपला, कशावर असणार आहे, तुमचा मार्क्स चॅप्टरला आहे का ना, वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, तुमचा कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत, चॅप्टर वाईज तुमचे मार्क्स मी सांगणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला एखादा चॅप्टर जमत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर तो स्किप करू शकता का, स्किप तर तो कोणताही करायचं नाही, परंतु तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला कोणत्या चॅप्टरवर भर द्यायचा आहे, कोणता चॅप्टर महत्वाचा आहे, ह्याच्यासाठी ते कामाला येणार आहे. तर आपण पेपर पॅटर्नवर एक व्हिडिओ बनवून आणि कोणत्या चॅप्टरला मार्क्स किती आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण मॅथ 1 आणि मॅथ 2 च्या प्रत्येक चॅप्टरला कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत हे आपण याच्यावर बघणार आहोत. तुम्ही काय करा, हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे जे सगळं ही इव्हॅल्युएशन स्कीम स्टँडर्ड सब्जेक्ट आहे का नाही 10th मॅथचं, तुम्ही हे सगळं लिहून घ्या, तुमची जी काही नोटबुक असेल मॅथची नोटबुकवर लिहून घ्या आणि व्यवस्थित राहू द्या तुमच्याकडे. आणि मी मार्क्सचा व्हिडिओ पण बनवणार आहे, चॅप्टर वाईज मार्क्स, ते पण तुम्ही लिहून घ्यायचंय. वाटलं तर मी ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला काय करतो, लिंक मध्ये देऊन टाकतो, ठीक आहे. परंतु हे पीडीएफ पेक्षा तुमची जी काही नोटबुक असेल तिथे लिहिलं तर तुम्हाला काय असेल, एकदम बेटर असेल, ठीक आहे. तर चालते. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.